हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग. तर हे काय तर उन्हाची सुरुवात झाली आहे. कवळं ऊन घेते मस्तपैकी. मॉर्निंग फ्रेश वगैरे झाले. थोडंसं वॉर्म वॉटर म्हणजे गरम पाणी, हे काही नवीन गोष्ट नाही आहे. पहिल्यापासून घरातले सांगतच आलेले की थोडंसं हलकं उठलं की गरम पाणी प्यायला खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर मी मस्तपैकी एक आवळा एकदम असा 3 दिवस मला बाजारामध्ये फ्रेश आवळा भेटला नाही, त्यामुळं आज मस्तपैकी आवळा भेटला आहे. तर मी असं कट करत असते आणि त्याची बीज पण अशी टाकते मी ग्लासमध्ये. आणि मस्त हे आपली उकळी आहे, उकळीचं तर त्याच्यामध्ये मी मस्तपैकी, कारण काय आहे ह्याच्यामध्ये का वाटते की ह्याच्यामध्ये ज्यूस पण, तर किती वेळ लागतं आता हे ऊन शेकत शेकत मी हे पण करते. थोडंसं असं मस्तपैकी टेचून घ्यायचं. आता मला ते किचनमध्ये असं स्टँड नाही आहे प्रॉपरली, तर त्यामुळे मी आता इथं असं बसूनच आपलं ऊन पण होते आणि हे पण. तर असं मस्त बारीक टेचून झालं की ह्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकून झाकून ठेवायचे. असं पाणी टाकून झाकून ठेवलं, मस्तपैकी टेचून झाल्यानंतर पाणी टाकून आपण ठेवायचं. तर त्याचे 2 ग्लास छान बनतात. कोणी अजून प्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण हळद किंवा अद्रकचा तुकडा असं पण टाकू शकतो. तोपर्यंत मग हे झाले 5 मिनटं, हे झाले उन्हाचे 5 मिनटं. तर असं मॉर्निंगची सुरुवात, काम सुरू व्हायच्या अगोदर आपण थोडीशी एक्सरसाइज पण आपण करू शकतो. तर त्यामुळं मग मी उन्हात बसल्या बसल्या ही माउथ एक्सरसाइज, तर व्हिडिओमध्ये मी थोडंसंच करते कारण तेवढा लाँग व्हिडिओ खूप होतो त्यामुळे. त्यानंतर आईज मसाज, तोपर्यंत ते पाणी आहे ते मी पाणी टाकून असं ठेवते, म्हणजे डेली रुटीन. 1 ग्लास मस्तपैकी एकदम एकदम फ्रेश, म्हणजे सवय अशी लागते की असं वाटतं की मग हे नसलं की, अशी सवय लागली आहे ना की आवळा नसला तर मी ते मुरब्बा आणि लोणचं हे प्रकार मी बनवतच नाही, जे फ्रेश भेटेल ते आपल्याला. कारण आवळा नसलं तर आपल्याला लिंबू 12 महिने भेटतात. मग आता लिंबू मी 2-3 महिने घेतलाच नाही. हे आवळा मस्त एकदम चेहरा आणि केसांना पण एकदम शाईन, हे सगळं छान वाटतं. तर बघा तुम्ही पण करून, एकदम फरक पडतो. माझे आजोबा पण सांगायचे, कारण ते द्यायचे आयुर्वेदिक. म्हणजे आता लहान लहान असताना आम्ही असे, तर घरी यायचे लोक तर त्यांना ते सल्ला द्यायचे, आम्ही ऐकायचो. तर चांगले सल्ले, असं काही हानिकारक नाही आहे शरीरासाठी आपल्या. तर ते ऐकून आता असं वाटतं की ते खूप छान सांगत होते, बोलत होते. मग ते मी फॉलो करते. आणि त्यानंतर मग ही माउथ एक्सरसाइज, याला 5 मिनटं. व्हिडिओ लॉंग होईल मग मी नाही जास्त हे करत. आणि हे आईज मसाज, डोळे नेहमी आपले असे असे असे, ही एक्सरसाइज नेहमी मी करत राहते. आणि त्यानंतर ही कानाची, हे कशामुळं करायचं की आपल्याला हे अर्ध डोकंदुखी आणि मायग्रेन हे आता नाव आपल्याला माहिती पडलेलं आहे. पण हे अर्ध डोकं नाही का आपण म्हणायचं, अर्ध डोकं दुखते, अर्ध डोकं दुखते. तर आजोबा सारखे म्हणायचे, हे काय असं ओढा ना जरा कानं वगैरे, असं 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 करा ना, असं आजोबा माझे नेहमी सांगायचे. तर जुने लोक काहीतरी सांगितल्याशिवाय का त्यांचं कधी असं मी ऐकलं नाही की माझे बाबा म्हणायचे मी आजोबाला तर डोकं दुखते किंवा काय, काही नाही. हे म्हणायचे हे करा हे. आणि लहानपणी होमवर्क नाही केला, घरचा अभ्यास नाही केला की ही पनिशमेंट चांगली भेटायची अशी करून. तर मी असं फॉलो करते. आणि मस्त आता एवढं फ्रेश वाटते. जोपर्यंत आवळा आहे तेवढं पण मला तर वाटतं फ्रेश ज्यूस पिल्यालाच बरा. आणि ही एक्सरसाइज, ही मॉर्निंगचे बघा आपले 5 मिनटं निघून गेले. एक घरकाम करत करत हे सकाळचं सुरुवात थोडी सुंदर होती. त्यानंतर हे सगळ्या आपल्या नसा ज्या आहेत ते इथपर्यंत आपल्याला, म्हणजे हे एक्सरसाइज केली की आपल्याला इथपर्यंत